नरेंद्र मोदींचं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे काम करत आहे। सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अति गती दिली जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे। कोट्यावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत। पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळेपासून आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न असतात, परंतु स्वप्न जर साकार करायची असतील तर फक्त आश्वासन देऊन होत नाहीत, त्या दिशेने पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं असतं। पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहीत आहे, पूर्वी कधीतरी मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो करण्याच्या संदर्भातला ठराव हा महानगरपालिकेत झाला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीला मेट्रोचे प्रकल्प हा पुण्यामध्ये चालू करता आले नाहीत, किंबहुना त्यांनी चालूच केले नाहीत। त्यांना ते प्रकल्प चालू करायचेच नव्हते। खरं तर इथली असणारी वाहतुकीची कोंडी दूर करणं हे फार गरजेचं असताना सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, हे आपण सर्वजण पत्रकार म्हणून जाणता। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली। बघता बघता आपण सर्वजण पाहता 33 किलोमीटरचे मेट्रो ही पुण्यामध्ये धावायलाही लागली, कामाला सुरुवात झाली, पूर्णही झाली आणि प्रस्तावित या सर्व कामांना जवळजवळ 13,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा खर्च झाला आहे। आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहर, आजूबाजूचा परिसर हा सुद्धा मेट्रोचं जाळं ह्या संपूर्ण शहरामध्ये पसरलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्याची तयारी ही सरकारने दाखवलेली आहे। त्यामुळे पुणे शहर आणि पुणे शहराची खऱ्या अर्थाने चिंता ज्याला म्हणतात, हे केंद्र आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेली आहे। याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं। अनेक असे प्रकल्प की जे प्रकल्प फार गरजेचे आहेत, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रदूषण विरहित ती असली पाहिजे। आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस, 1000 इलेक्ट्रिक बसेस या पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी देण्याचा निर्णय ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे। त्यामुळे एक ना अनेक असे प्रकल्प
घरामध्ये समान पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी काय करावं लागेल याची चिंता सुद्धा भारतीय जनता पार्टीच करते आहे. त्यामुळे सर्व भागांमध्ये विकास होणं हे जसं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे बाह्य रस्त्यांमुळे, रिंग रोड्समुळे सुद्धा वाहतुकीची असणारी शहरातली कोंडी फुटू शकते, असा विचार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने करण्याला सुरुवात झाली आणि लवकरच हेही सर्व विषय हे मार्गस्थ होणार आहेत. केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या असंख्य योजना या पुणे महानगरपालिका असेल किंवा इतरही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत. नदी संवर्धनाच्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेऊन त्याचं लवकरात लवकर त्याला पूर्णत्वाच्या दिशेने नेणं हा सुद्धा विचार हा भारतीय जनता पार्टीचं सरकारच करत आहे. केंद्र आणि राज्यामध्ये असणारं सरकार 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे, विकसित महाराष्ट्र बनवण्याचं जे स्वप्न आहे, त्याला सर्वात मोठी साथ जर कोण देणार असेल तर ती या देशामधील असणारी महत्त्वाची शहरच देणार आहेत. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी असं ठरवलं होतं की या देशामधील असणारी 100 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजे, स्मार्ट सिटी म्हणून झाली पाहिजे. आणि या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने होणाऱ्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना गती जर दिली तर या सर्व भागांमध्ये रोजगाराच्या संधी याही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात. सर्व्हिस इंडस्ट्रीज मधलं असणारं योगदान या शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. देशाचा GDP आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहतो ज्या गतीने पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. देश परमवैभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. महाराष्ट्र सुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाताना दिसतोय. देवेंद्रजी सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षेत्राला अव्वल कसं करता येऊ शकतं, शिक्षण असेल, रोजगार असतील, या प्रत्येक क्षेत्राला नवी दिशा कशी देता येऊ शकते, या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष हे देण्याचं काम करतात. खरं तर पारदर्शकता सर्वात मोठं यामध्ये काम करत असतं. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा सरकारे असो, नरेंद्र मोदी जी जसं म्हणतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, त्याच पद्धतीची असणारी व्यवस्था ही केंद्रामध्ये आहे. राज्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची डेव्हलप होते. खरं तर या सर्व महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम पाहत आहेत, या ठिकाणी सुद्धा अशी पारदर्शक व्यवस्था उभं राहणं आणि पारदर्शकता व्यवस्था उभं राहणाऱ्या विचारसरणीच्या हातामध्ये ती देणं हे अत्यंत गरजेचं आहे. सशक्त भारत बनवण्याची जी गरज आहे, त्यासाठी सशक्त भाजपा
आणि पार्लमेंट टू पंचायत भाजपा हा नारा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। खरं तर अशा अनेक योजनांबद्दल सांगता येऊ शकतं, परंतु आपण सर्वांना त्याची कल्पनाही आहे। पंतप्रधान आवास योजनेपासून गरीबातला गरीब की जो रात्री उपाशी झोपू नये म्हणून 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं, आरोग्याची असणारी व्यवस्था गरीबाला मिळाली पाहिजे म्हणून आयुष्यमान भारत सारख्या योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतच्या कोणत्याही इलाजाला प्रत्येक त्या नागरिकाला कोणाकडे याचना करता कामा नयेत यासाठी सुद्धा दखल ही केंद्र आणि राज्याच्या सरकारने घेतली आहे। त्यामुळे अशा अनेक योजना ज्या आहेत की ज्या योजनांमुळे या देशामधील असणाऱ्या पूर्वीच्या सरकारमधल्या घोषणा, या घोषणांना केंद्रातलं असणारं नरेंद्र मोदीचं सरकार आणि राज्यातील असणारं आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने खऱ्या अर्थाने सरकार मायबाप म्हणून काय असतं हे दाखवून दिलंय। 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम सुद्धा या सरकारने केलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने या सरकारने केलेली कामं ही तुमच्या समोर आहेत, जनतेसमोर आहेत। पुणे शहर IT हब म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे या पुणे शहराला एक जागतिक पातळीवरती घेऊन जाणं, विजन ठेवून घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि हे विजन दूरदृष्टी असणारा नेते हे महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आहेत याची आपणा सर्वांना कल्पना आहे। सर्वात जास्त FDA ज्याला म्हणतात हा यावेळेला महाराष्ट्रात यासाठी आला कारण आपण जाणता की पारदर्शकता ही यामध्ये फार मोठं काम करत असतं। उद्योगधंदे ना चांगलं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फक्त MOUच झाले नाहीत तर 80% जास्त प्रत्यक्ष कामांना सुद्धा सुरुवात झाली। लाखो रोजगार निर्मिती झाली आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमची, आमची, भाजपा सर्वांची त्याचं कारणच असं आहे की छोट्यात छोट्या माणसांपर्यंत आणि मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाची चिंता ही नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रातलं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार महाराष्ट्रातलं हे करताना दिसतंय। त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे
की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाहीये. ही निवडणूक पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी अशी निवडणूक आहे. त्यामुळे चुकीच्या विचारधारांच्या हाती इथली असणारी सत्ता देणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याला हकास करणं असा होणार आहे. त्यामुळे एक विचाराच्या असणाऱ्या एनडीएचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार, या एक विचाराच्या सरकाराला जर आपण प्राधान्य दिलं, आपण देणारच आहात, तर त्याचा फायदा अनेक धोरणं जी तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायची असतात ती सहजपणे राबवता येतात. जसं की नव्याने झालेलं एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी केंद्र आणि राज्य मध्ये एक विचाराचं सरकार असल्यामुळे झाले आहेत. आणि आपण पाहिलं असेल की या अगोदर महायुतीच्या सरकारच्या अगोदर असणारं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं, सर्व प्रकल्प हे बंद झाले होते. त्यामुळे ह्या सर्व प्रकल्पांना गतिमान करणं किंवा याहूनही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणणं आणि पुण्याला एक विकसित पूर्ण करणं, यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची गरज आहे. धन्यवाद. सर, तुम्ही आता सर्व विकास कामांची यादी वाचून दाखवली. मात्र हे करत असताना महापालिका भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत आणि राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे असा गंभीर आरोप तुमच्या सोबत सत्तेत असणाऱ्या अजित पवारांनी काल पिंपरीत केलेला आहे. अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे, हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे. इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं यासाठी असणारी ही निवडणूक आहे. आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं, हे मी सांगण्यासाठी इथे आलो. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देईन, पण एकेकाने. मी तुम्हाला काल त्यांनी केलेला आरोप जो आहे तो जेव्हा त्यांनी केला तर त्याला मी उत्तर जे काही द्यायला हवं होतं त्या उत्तराला, त्यांच्या असणाऱ्या जो प्रश्न किंवा त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं त्या उत्तराला अनुसरून जे उत्तर हवं होतं, मला असं वाटतं
त्यामुळे ते पुस्तक त्यांचं बंद होईल यात नक्की. तुमचे बिनविरोध झाले, अनेक नगरसेवक बिनविरोध, कल्याण डोंबिवलीचा आकडा बघा, पुण्यातला बघा किंवा इतर सगळं पहिल्यांदा असं झालंय. संजय राऊत असं म्हणतात की 5-5 कोटी रुपये दिले गेले. दुसरीकडे निवडणूक आयोगानं चौकशी करायचं ठरवली आहे. सगळे जे बिनविरोध आलेत ना, आणि भाजपचीच ती आकडेवारी आहे, दुसऱ्या कुठल्याच पक्षात विरोध झाले. हे दोन गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण ज्या भागांमध्ये निवडणुकीला बिनविरोध झालेत ते का झालेत याची कधीतरी चौकशी करायला हवी. मी चौकशी करायला हवी. तुम्ही विचारल्यात प्रश्न पूर्ण तर उत्तर देऊ द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या वर्षानुवर्ष त्या भागांमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचं असणारी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते. आणि त्या ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी महायुती झाली. महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे. तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादीमधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते. महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी. संजय राऊत असं म्हणतोय की निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडनं 5-5 कोटी रुपये जे आहेत ते उमेदवारांना वाटले जात आहेत. संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटत. 70,000 कोटींचा आरोप ज्यांनी माझ्यावरती केला होता त्यांच्यासोबत मी आता सत्तेत आहे असा खुलासा झाला. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की त्यांनी जे म्हटलं त्याला मी एका वाक्यात जे म्हणायला पाहिजे होतं ते मी ऑलरेडी म्हटलं आहे. मी आज या ठिकाणी प्रेसला यासाठी आलो आहे की पुणे महानगरपालिकेतील जनता यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान का द्यावं, तर इथल्या असणाऱ्या जनतेच्या आवश्यक असणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा प्राधान्याने कोण पूर्ण करू शकतं, तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार की ज्याने इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वात जास्त 10 पटपेक्षा जास्त, पूर्वीपेक्षा 10 पटीपेक्षा जास्त पैसे दिलेत. राज्यामधील असणारं देवेंद्रजींचं सरकार सुद्धा पूर्ण लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करताय. सार्वजनिक व्यवस्थेमधून, वाहतुकीच्या व्यवस्थेमधून प्रदूषण होत आहे हे लक्षात घेऊन 1000 ई बसेस देण्याचा निर्णय हा शासन करताय. असे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत. हे सामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून द्यावं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यांनी हे मीडियामध्ये बोलण्यापेक्षा कोणी त्या संदर्भामध्ये अनेक यंत्रणा आहेत त्या यंत्रणाकडे जायला हवं. निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दीर्घ अनुभव आहे त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे. अशा सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलण्यापेक्षा एवढ्या वर्षामध्ये तुम्हीही तिथेच आहात, तेही तिथेच आहेत, ते करायला हवं होतं. ते न करता फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतायत असं मला वाटतं. राष्ट्रवादी 100% करू नये असं मला वाटतं. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. मी माझ्या पार्टीचा असणारा अजेंडा हा तुमच्या समोर ठेवला आहे. विकसित भारत हा जो आमचा अजेंडा आहे, देशाचे पंतप्रधानांचा अजेंडा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा आहे, तो मांडणं आणि तो मांडत असताना त्या दिशा या पुण्याला देणं हे भारतीय जनता पार्टी करताय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं. आपण लक्षात घ्या, आपण जेवता कसे, असे जेवता का कसे? मला वाटलं म्हणून असे आपण जेवतो, बरोबर आहे.
असं जेवणं हे योग्य होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे. त्यामुळे असं जेवलेलं कधी योग्य असतं. तुम्हालाही तसंच वाटतं आणि मलाही तसं वाटतंय. तर ठीक. एक मिनिट इकडे जा. राष्ट्रवादी ही या निवडणुकीच्या ज्या वेळेला पार्श्वभूमीवरती आमच्या विरोधात ज्या वेळेला आम्ही दोघं ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरं जातो आहोत, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढते. माझा प्रश्न एवढाच आहे की या दोघांच्या नेतृत्व बरोबर नाही असं त्यांचं मत असेल तर त्यांनी ते सांगावं. एक मिनिट तुम्ही जरी विकास कामांचा पाढा वाचत असाल, तुम्ही देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक करत असाल, तुम्हाला 1-to-1 ची फाईट एक तर चौरंगी फाईट आहे, फेस टू फाईट अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या उमेदवारांशी. अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. अगदी निलेश घ्यावेपासून सगळे जी नावं जी आरोप तुमच्या मंत्र्यांवरती झाले होते त्याला उत्तर ते देत आहेत. आज तुम्हाला ग्राउंड रियालिटी वेगळी वाटत नाही का? विकास कामं 10-14 वर्षापासूनची सांगून उमेदवार निवडून येतील पुण्यातले 165-120 जे काही टार्गेट ठेवले असं वाटतंय तुम्हाला? 100% एक गोष्ट लक्षात घ्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सर्व निवडणुकांना भारतीय जनता पार्टी ही पुढे घेऊन जात असते. त्यामुळे आमच्याकडे अतिशय पारदर्शक असं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पुणे शहरातील असणारे सुज्ञ नागरिक जे आहेत ते विकासाच्याच अजेंड्यावरती डेव्हलपमेंटवरतीच मतदान करतील आणि जास्तीत जास्त जागा या निवडून देतील. अजित पवार सोडून काहीतरी विचारावं, फार विचारावं. चला शेवटचा प्रश्न. अजित पवार सोडून असेल तर शेवटचा प्रश्न. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की भारतीय जनता पार्टी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने असं ठरवलं की सर्व ठिकाणी त्या ठिकाणचे असणारे कमिटी जे आहेत महानगरपालिका म्हणून कमिटी त्या ठिकाणी नेमल्या होत्या. त्याचप्रमाणे महायुतीमधले असणारे आमचे घटक पक्ष जे आहेत, मग शिंदे सेना असेल, अजितदादांचे असतील, त्यांनी सुद्धा तशा कमिट्या तयार केल्या होत्या. त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्ट्या आपण युतीच्या दिशेने जावं असं सगळ्यांना सांगितलं होतं. परंतु आपल्याला माहीत आहे पुण्यामध्ये असणारी परिस्थिती ही आपल्याला माहीत आहे. काही नेत्यांमुळे ही युती काही विशिष्ट वार्डांमुळे ती होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे. परंतु त्यावेळेला त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भात सर्व वरिष्ठ सर्व पातळीवरती सांगितलं गेलं होतं.